काय करताय पोझिशन म्हणून तिथं यायला पाहिजे ना 50-60 लोक आहे ना खासदार आहे ना बीजेपीचे होते अरे तर दाखवलाच ना रोषच आहे ना 30 दिवस झाले ना काँग्रेसवाले सगळेच पक्षवाले तर सगळ्याच पक्षाने या लागत होतं ना तिथं फक्त फोटो सेशन करायला आले सगळे लोक नाही कधी राहुल गांधी फोटो सेशन नाही करत. राहुल गांधी नाही करत पण बाकीचे लोक आले काल आंदोलन होतं काल आंदोलन होतं ना मग कालचा दिवस आजचा दिवस महत्वाचा होता जर कळत असेल तुम्हाला तर राहुल गांधी राज्या देशामध्ये बाहेर बांधत राहते का एवढं मोठं आंदोलन चालू आहे त्या पोरायला मारलं त्या राहुल गांधीला बी सांगा नसन समजत हा एवढे मोठे खासदार निवडून गेले एवढं मोठे इथं आंदोलन चालू आहे ते चिरडून टाकते त्या पोराले आंदोलनाचा हे नाही आहे त्या पोराले आंदोलनाचा हे माहित नाही आहे कसं करायचं आंदोलन तुम्ही त्याला लीड नव्हतं करायला लागत ना अरे काम बसणार आहे हो तिथं चालेल तुम्ही तिथं उपाशी तपाशी तिथं कोण बसून आहे चालेल तुम्हाला लाज शर्मा नाही ऑपोजिशन लोकांनी सालं मस्तकात पैपायची आग मस्तकात जे करायचं ते अरे मग काय करायचं आहे तुम्ही काल आले राहुल गांधी आले का ठरवलं तिथं यायला पाहिजे तर लीड करायला लागत होतं 50 खासदार आले असते झक मारायला तिथं फार मिलिटरी पास व्हायली असती अशा तर पैदल लॅरलॅरलाही काढते राहुल गांधी येतील आमचे आहेच लोक कवा आता ना मेल्यावर का मेल्यावर येईन का पण तुमच्या पक्षाच्या लोकांना उभं करा ना माया पक्ष भोका केला हा पक्षाचे मग झाडता येईल मी जिथं 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 इथं एवढा मोठा अन्याय होऊन राहिला 22 पोरांना आत्महत्या केल्या हा मोठ्याने सभा घेता येते राहुल गांधीचे या नको लागत आमच्या पक्षाचे तिथं बोलायला लावते भोसडीचे हा रोष बीजेपीच्या विरोधात पाहिजे आता बीजेपीच्या विरोधात आहे ना रोज साहेब पण तुम्ही ऑपोजिशन मध्ये आहे ना अपोजिशन मध्ये राहुल गांधी ज्या अरे बाबा असं नाही ना, सत्ता बदलली असती आज सत्ता बदलली असती बदलण्याचं हे नाही आहे बाबा काऊन काय सत्ता बदलली असते आज तुम्ही जर समोर असते ना तर सत्ता बदलली असते तुम्ही संसद सभागृह सोडून जर इथं आले असते ना तर सत्ता बदलली असती आज चांगलं कसं आहे जेवण करा नाही म्हणलं